आज होती मला सायडर मेकअपची ऑर्डर. नमस्कार, मी सायली. तर इकडं सकाळ-सकाळ स्वाती आली होती मला घ्यायला, कारण आम्हाला ऑर्डरसाठी जायचं होतं. त्यानंतर मग त्या साईडला कुठं फुलं भेटली नव्हती, म्हणून लोकेशनच्या इकडं फुलाचं शॉप भेटलं. मग तिथून फुलं घेतली आणि हे कुत्रं खाली बिल्डिंगच्या इथं, म्हणजे ह्यांचंच कुत्रं आहे ते, ज्यांच्या घरी मी आली आहे. आणि ते सोडवायला पार घरापर्यंत आले. वरती 3ऱ्या मजल्यावरती आलो आम्ही, पार घरापर्यंत आलो. त्यानंतर त्यांनी आम्हाला चहा वगैरे दिला आणि घरात जशी एंट्री केली तसं हे दुसरं कुत्रं मला दिसलं तिथं. आणि दोन्ही कुत्रं, आणि तुम्ही आता विचार करा मी किती घाबरले असेल. मी एक तर एवढी घाबरते आणि त्यात मला तिथं मेकअप करायचा होता. ते कुत्रे सारखे माझ्या पायापाशी घुटमळत होते. कसं-बसं त्यांचा मेकअप केला मी पटपट. त्यानंतर मग त्यांचे व्हिडिओ पण घेतले आणि ही आहे नवरदेवाची आई. किती असं वाटतं का त्यांच्याकडे बघून की त्या एवढ्या हे असतील म्हणून. खूप सुंदर दिसत होत्या त्या आणि त्यांचा मेकअप पण खूप छान झाला होता. त्यानंतर मग आम्ही घरी आलो, कारण दुपारी आराम वगैरे केला. मग संध्याकाळी आम्हाला हॉलवरती जायचं होतं डायरेक्ट त्यांचा मेकअप करायला. सो त्यानंतर मग घरी आराम केला, सलूनवरती आलो आणि सलूनवरती आल्यानंतर थोडा वेळ बसलो आणि मग परत लोकेशनला गेलो. इथं धायरेश्वर मंदिराच्या इथंच हॉल होता. स्वामी समर्थ महाराज मठ आहे ना, त्याच्यासमोरच हॉल होता. मग पहिल्यांदा स्वामींचं दर्शन घेतलं. त्यानंतर मग आम्ही रूममध्ये गेलो मेकअप करायला. खूप छान दर्शन झालं, अजिबात गर्दी नव्हती. त्यानंतर मग सेकंड लुकला ह्यांचा स्टार्ट केलं, कारण खूप गडबड झाली होती. 7चं काहीतरी लग्न होतं त्यांचं. आणि त्यानंतर मग आणि रूममध्ये जागा पण नव्हती, सो एक कोपरा धरला आणि त्यांचा मेकअप करायला स्टार्ट केला. त्यांचा मेकअप केला, पण मला काही आफ्टर फोटो व्हिडिओ घ्यायला काही टाईमच नाही मिळाला. त्यानंतर मग बॅग वगैरे पॅक केली आणि इकडे स्वाती शोधते आहे आयब्रो डिफायनर, तिला सापडतच नव्हतं. सो तिथं थोडासा टाईम गेला आणि ब्राईडने खूप खूप छान असा डान्स केला होता ग्रूमसाठी. त्यानंतर डान्स वगैरे बघितला आणि मग आम्ही आमच्या घरी आलो. असा होता माझा आजचा दिवस.